मंगळवारी दुपारी पुण्यातनं पथक दाखल झाले. त्यांनी ज्यावेळेस माझी संपर्क केला आणि नंतर असं समजलं की अशा काही एक वाईट वृत्तीचा गुन्हा पुण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यातला आरोपी दत्ता गाडे या नावाने तुमच्या गावातला आहे आणि काही केलं तरी पाटील आपल्याला तो आरोपी पाहिजे. मंगळवारपासून ऑपरेशन चालू झालं. मंगळवारच्या दुपारीपासून मंगळवार रात्र, बुधवार दिवस, बुधवार रात्र आणि कालचाही पूर्ण दिवस सतत आपले DCP पिंगळे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पथके, तसेच त्याप्रमाणे शिरूर पोलीस स्टेशनचे PI साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक होतं. आम्ही सर्वजण कसून तपास करीत होतो. खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितलं बिबट क्षेत्र आहे. दिवसासुद्धा पाणी द्यायला शेतकरी जात नाही. खऱ्या अर्थानं रात्री ज्यावेळेस ह्या ठिकाणी कळलं की ह्या शेजारी वस्तीवरती तो पाणी प्यायला आलता आणि त्यांनी आपल्याला कळवलं लगेच की साहेब इथे असा आलेला आहे तो. नंतर ज्यावेळेस हे ऑपरेशन परत चालू झालं, पिंगळे साहेबसुद्धा स्वतः या ठिकाणी हजर झाले. स्वतः स्पॉटला येऊन प्रत्येकाचं मनोबल त्यांनी वाढवलं. त्यांनी ग्रामस्थांना विनंती केली की आज काही झालं तरी आपल्याला त्याला पकडायचं आहे, तुमची मदत आपल्याला लागणार आहे. त्या हिशोबाने गावातील 400-500 पोरं असतील, पोलीस स्टेशनचा पूर्ण स्टाफ असेल, जवळजवळ 200 पोलीस असतील, ह्या सर्वांच्या मदतीने हा खरं अर्थानं पाहिलं तर हा एरिया खूप मोठा आहे. तसं सापडणं पण अवघड होतं, परंतु वेळोवेळी वरिष्ठांच्या काही मार्गदर्शन आम्हाला लाभत गेलं. त्या हिशोबाने सर्वच जण कामाला लागले आणि तो आढळून आला. खरं तर आपण पाहतो एखाद्या घटनेने गावचं नाव मोठं होतं, पण अशा पद्धतीने आरोपी जर गावचा सापडते तर सुरुवातीला तुम्हाला सुद्धा वाटलं असेल आपली गावची बदनामी होते, तरी पण गावकऱ्यांनी त्याला मदत केली पकडण्यासाठी. खऱ्या अर्थानं काल पिंगळे साहेबांनी जी आमची मिटिंग घेतली, आमचे गुन्हाटमधले काही वरिष्ठ असतील, गुन्हाटमधले काही पदाधिकारी असतील, शेजारील गावातील सर्व पोलीस पाटील असतील, शेजारील गावातील सरपंच असतील, ह्या सर्वांना बोलून घेतलं. त्या ठिकाणी सर्वांना एक आवाहन केलं की ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु ह्या गोष्टीतला आरोपी आपल्याला काही केलं तरी चारी बाजून त्याला आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला तो आजच्या आज काही परिस्थिती आपल्याला पाहिजे. त्या हिशोबाने जर जे गावचं नाव म्हणा, या परिसराचं नाव खराब झालं, प्रत्येकाच्या मनात एक चीड निर्माण झाली की आज काही झालं तरी आज त्याला आपल्याला पकडायचं आहे. मग रात्रीचे 1 वाजू 2 वाजू, रात्रीच्यापेक्षा परवा दिवशी आम्ही रात्री 12ला ऑपरेशन चालू केलं. पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही उसात फिरत होतो, त्याला पाहण्याचा शोधण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे असे प्रत्येक नागरिकांच्या मनात अशी एकच भावना तयार झाली की काही झालं तरी दत्ता गाडीला आपल्याला पकडायचं आहे. आरोपीचे पूर्वीचे सुद्धा काही रेकॉर्ड खराब आहे, त्याच्या आधी पण गुन्हे दाखल आहे. तुम्ही पोलीस पाटील आहात, काय नेमकं सांगते? 5 वर्षापूर्वी त्याच्यावरती गुन्हे दाखल होते, त्याला त्यावेळेसही अटक केली होती. आता त्याची काही गोष्टी आता न्यायप्रविष्ट आहे. नंतरच्या काळामध्ये तो असं कधी आम्हाला जाणवला नाही की कुठं काय करतो आहे, असं काय. तो यायचा, राहायचा, असा मिसळायचा. आता माझा पण तो मित्र, माझा क्लासमेट होता, म्हणजे कुठंतरी मला पण वाटत होतं की हा असं करणार नाही. पण आता हे ज्यावेळेस आम्हाला मंगळवारी ही घटना कळली, पिंगळे साहेबांच्या माध्यमातून जे पथकं आली त्यांनी आम्हाला सांगितलं. मग आमचे नावऱ्याचे हांडे साहेब असतील, जे हांडे साहेब आज क्राईमला चांगलं काम करतात, त्यांनी आम्हाला या घटनेची खऱ्या मला उकल करून दिली. पाटील, घटना खूप मोठी आहे. म्हणजे आमचा त्यावेळेस विश्वास बसत नव्हता की हा असं काय कृत्य करेल म्हणून. पण नंतर ते ज्यावेळेस ते व्हिडिओ वगैरे पाहिले, TVला ज्यावेळेस ह्या बातम्या आल्या, मग त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की हा खूप मोठा आरोपी आहे आणि कुठंतरी ह्याने गावाला अंधारात ठेवून किंवा त्याच्या कुटुंबाला अंधारात ठेवून हा काहीतरी वाईट कृत्य करत होता, हे आम्हाला त्या दिवशी कळलं.